तर ते डोक्यामध्ये काढा की बाबा यानं माझ्यावर लई हे केलं, काहीच नाही. सगळं आहे, तुम्ही मेहनत आणि सातत्य हे एमपीएससी साठी दोन मोठ्या गोष्टी असतात. आणि एखाद्यानं जर आपल्याला कोणी गोष्ट वाईट जर वाटत असेल तर त्या वाईट गोष्टीला आपण काय चांगलं उत्तर त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये किती जणांना, आता याच्यामध्ये एमपीएससी मध्ये दोन पार्ट आहे, PSI, STI, असिस्टंट आणि राज्यसेवा. बरोबर बरोबर ना? आणि बरोबर आहे का? तुमच्यासाठी चालू आहे ना हे केलेलं. किती जणांना दिली आहे एमपीएससी ची परीक्षा? अटेंड करणार नाही, तुम्हाला ते कळणारच नाही. कोणतीही स्पर्धा परीक्षा, म्हणजे तुम्ही तलाठी असेल, ग्रामसेवक असेल किंवा PSI, STI असेल, राज्यसेवा असेल, कोणतीही स्पर्धा परीक्षा देत असताना तुमचं 100% त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. पहिलं जे आहे, ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता त्याचा स्लॅबच माहिती करून घेणं गरजेचं आहे. कोणता घटक किती मार्काला आहे. आता पहिला प्रश्न सरळ सरळ विचारले जाईल. आता पॅटर्न पूर्ण बदललेला आहे. तुम्हाला ती कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. मी पाठीमागं बघितलं परीक्षेचं पॅटर्न वगैरे. तुम्हाला सगळ्या गोष्टी त्यामध्ये माहिती असणं गरजेचं आहे. इतिहास असेल, अर्थशास्त्र असेल, जे काही असेल, की भारत छोडो जे चळवळ आहे ते तुम्हाला काय चळवळ आहे, मग त्याच्यामध्ये महात्मा गांधीचा रोल काय आहे, मग ते जहाल गट काय आहे, मवाळ गट काय आहे, मग ते कधी गांधी युग सुरू झालं, ते सगळ्या गोष्टी कंटेंट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ते पहिलं डायरेक्ट प्रश्न विचारायचे, परंतु आता परिस्थिती बदललेली आहे की तुम्हाला एकाच प्रश्नामध्ये 3-3, 4-4 त्या ठिकाणी त्या गोष्टी विचारून तुम्हाला तुमची कन्सेप्ट कशी आहे याबद्दल त्या ठिकाणी विचारणा करून ते प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ लागलेले आहे. आता या अनुषंगाने काही तुमच्या अडचणी, काही चर्चा वगैरे जर करायची असेल तर आपण करू शकतो. मला जेवढं होईल तेवढं मी आपण त्याच्याबद्दल चर्चा करून आपण बोलू शकतो. बिनधास्त विचारायचं आहे, काही आपल्याला अडचण नाहीये किंवा इतर काही विषय असतील कोणाला विचारायचं आहे.